जय जवान जय किसान. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. गाईचा गोठा, मोकळ्या जागेत फळबागा दाखवून पीक विम्यात हेराफेरी उघडीस. संभाजीनगर जिल्ह्यातील 21,383 शेतकऱ्यांचे खोट्या विम्यासाठी केले अर्ज. हिवाळी अधिवेशनात गाजला होता पीक विमा घोटाळा. शिवसेना प्रमुखांच्या राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण, दुसऱ्या टप्प्याचे काम लवकर सुरू होणार. बांगलादेशाने सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या पथकास बोलवले. भारतीय महिलांची सर्वोच्च धावसंख्या. भारत वेस्ट इंडीज विरुद्ध 5/358, 7 वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी. मराठवाड्यात आजपासून 3 दिवस पाऊस, गारपीटही शक्य. पाकिस्तानी शस्त्रास्त्रांचा 5 राज्यांमधून ईशान्येकडे पुरवठा सुगावा लागताच भारतीय तपास संस्था सतर्क. वाल्मिकी कराड सरकार कायद्यापेक्षा मोठा आहे का? मराठा क्रांती मोर्चा. सूत्रधाराच्या अटकेसाठी सरकारला 2 दिवसाचा अल्टिमेटम. कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीला पळवून नेत अत्याचार करून हत्या, गुन्ह्यात सहभागी आरोपीच्या पत्नीकडून कबुली. केजरीवाल यांच्या आश्वासनांना अधिकाऱ्यांचा खो. म्हटले, सरकारच्या अशा योजनाच नाहीत. महिलांना दर महिन्याला 21 रुपये देण्याची अन वृद्धांवर मोफत उपचार करण्याची योजना. ढगाळ वातावरणामुळे कांदा काढणीची धांदल, साठवणुकीवरच शेतकऱ्यांचा भर. किरकोळ बाजारात कांदा दर 50 रुपयांहून 25 रुपये किलोवर घसरले. अजिंठा बँकेच्या ठेवीदाराच्या एफ.डी चेरीचकम परस्पर वापरली. कर्जफेडीसाठी बँकेचे संचालक अधिकाऱ्यांचा कारनामा, 68 जणांवर गुन्हा. हिंगोलीत पोलिसांच्या गोळीबारात पत्नी ठार, सासू मेहुणा, मुलगा गंभीर जखमी. बुधवारी रात्रीची घटना. दिवसभर वसमतला ड्युटी, रात्री सासरवाडीला येऊन गोळीबार. आठवड्यातून एकदा होणार राज्यभर मंदिरात महाआरती. शिर्डीच्या राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद ठराव मंजूर. केमिकल घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, समृद्धी महामार्ग 6 तास जाम. कोपरगावजवळील प्रकार, वाहन चालक घटनास्थळावरून पसार. संतोष देशमुखची हत्या करणाऱ्याला फाशी द्या. आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडू नका. मंत्री धनंजय मुंडे यांचा महत्त्वपूर्ण विधान. ईश्वर अल्लाह तेरे नाम वरून गोंधळ, गायिकेला मागावी लागली माफी. जय श्रीरामचा नारा द्यावा लागला. पाटण्यातील घटना. शिवसेना आमदार बालाजी किनीकर यांच्या हत्येची सुपारी. लातूर येथे लग्न सोहळ्यात संपवण्याचा होता प्लान. पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात. गोदावरीची कमाल. विद्यापीठाच्या तुरीच्या वाणामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले. 1 रुपयामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13,000 रुपये जमा. प्रधानमंत्री फसल विमा योजना. रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान. जय हिंद.